नमस्कार, मी सेजल। मुंबई हायकोर्टाने एक जबरदस्त निर्णय दिलाय जो की पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। बायको कमावते असेल तर नवरा मुलाचा खर्च टाळू शकतो, हा अनेकांचा समज कोर्टाने सरळ आता फेटाळून लावलेला आहे। नेमकं काय झालंय चला सांगते। पती पत्नीमध्ये वाद झाला आणि ते वेगळे राहू लागले। मुलगा आईकडे राहतोय आणि आई स्वतः नोकरी करून त्याचा सांभाळ करते, पण पतीकडून मुलाच्या खर्चासाठी दिली जाणारी रक्कम ही खूपच कमी होती, ती म्हणजे फक्त 15,000। यावर आईने न्यायालयामध्ये थेट धाव घेतली आणि मग न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला। न्यायाधीश उर्मिला जोशी फणसाळकर यांच्या एकलपीठाने हे स्पष्ट केलं की आई कमावती असली तरी ती घरी येऊन मुलाची काळजी घेते, अभ्यास, खाणं, संस्कार हे सर्व काही करते। काम करणारी महिला ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळते, तिचं मातृत्व पैशामध्ये मोजता येणारं नाहीये। शिवाय मुलाच्या वडिलांना मुलासाठी 15,000 रुपयांवरून थेट 30,000 रुपये देण्याचे आदेशही दिले। तर न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलं की आई वडिलांच्या वादाचा फटका मुलाला बसता कामा नये। मुलाला आर्थिक आणि मानसिक स्थैर्य मिळणं हे खूप गरजेचं आहे, म्हणूनच पती स्वतःची जबाबदारी कधीच झटकू शकत नाही। मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वडिलांनी जबाबदारी घ्यायलाच हवी असा ठाम निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलाय। हा निर्णय समाजासाठी एक मोठा संदेश आहे। मुलाच्या भविष्यासाठी दोघांची जबाबदारी आहे, पण आर्थिक भार टाळता येणार नाही असं कोर्टाने क्लिअरच केलंय।